अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तर नमस्कार स्वामी भक्तांनो, आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। चला तर मग त्याआधी आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। हे स्वामी समर्था, ह्या पृथ्वीवरील रंगमंचावर तू मला जे पात्र दिले आहे ते उत्कृष्टपणे माझ्याकडून तू निभावून घे। ह्यासाठी माझ्या शरीरात जे जे आवश्यक गुण आहेत, कौशल्य आहेत, विकसित कर आणि तुला अपेक्षित परिणाम साध्य कर। पण हे समर्था, हे करत असताना मला तुझ्या अन्याय भक्तीची लस दे, जेणेकरून अहंकाररूपी व्हायरसची लागण मला होणार नाही आणि मी तुझ्या चरणापासून कधीच दूर जाणार नाही। हे देवा, तू माझा पिता आहेस, माता आहेस, गुरु आहेस। मला तू प्रेरणा दे, मला मार्गदर्शन कर, कारण तुझ्याशिवाय मला दुसरं कोणीच नाही आहे। स्वामी आपल्याला सांगतात, आपलं मन काही कारणाने जेव्हा अस्वस्थ असतं त्यावेळी शांत राहावं, कोणाशीही काही बोलू नये आपण। अशा या वेळी डोळे आतून मनातल्या मनात स्वामींचे नामस्मरण करावं। एक लक्षात घ्या, आपले श्री स्वामी गुरु आपल्यासोबत सतत असतात। त्यांना आपल्या अस्वस्थतेचं कारण माहिती असतं। काही वेळा आपल्याला काही गोष्टी त्यांना शिकवायच्या असतात। नामस्मरण सुरू केल्यानंतर काही वेळात आपल्या अस्वस्थतेचं ढग विरून जातात, मनाला प्रसन्न वाटतं, अनेक प्रश्नांची आपल्याला उत्तरे देखील बरोबरच भेटतात। लहान मुली बाहुलीबरोबर खेळतात, तिला जेवू घालतात, निजवतात, त्यांना ठाऊक असते की ही निर्जीव आहे, पण भावनेने तिला सजीव कल्पून तिच्याशी त्या खेळतात। तुम्हीही अशी भावना का करीत नाही की परमात्मा आपल्याशी बोलतो आणि आपणही त्याच्याशी बोलतो? ही भावना जो जास्त दृढ होईल तो खरोखर तो तुमच्याशी बोलू लागेल। मनातून आपले नाते भगवंतांशीच ठेवा तुम्ही। सृष्टी निर्माण करणाऱ्याला देव म्हणतात आणि आपल्या संकटांना हरणाऱ्यांना ब्रह्मांडनायक म्हणतात। कोणाचेही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडू नका, कारण काळ इतकं सामर्थ्यशील आहे ना की तो एक सामान्य कोळशालाही हळूहळू हिराच बनवतो। समजा आपल्या घरात विजेचे दिवे आहेत, ते बटन दाबल्याबरोबर लागतात, पण जर का त्या विजेच्या उगमाच्याच ठिकाणी बिघाड झाला तर घरातले बटन दाबून दिवे लागणार नाहीत। फार काय, पण घरातील दिव्याची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला तरी मूळ ठिकाणाच्या बिघाडाची दुरुस्ती होईपर्यंत काही उपयोग होत नाही। त्याचप्रमाणे आपला स्वतःमध्येच सुधारणा झाल्याशिवाय बाहेरून सुख कसे मिळणार आपल्याला? हे गुरुराया, तू पावित्र्याचा सागर आहेस। जो कोणी तुझ्या साधन्यात येतो तो सहज पवित्र होऊन जातो। आज माझे भाग्य की माझ्या मुखात तुझे नाम आहे आणि खरोखर तुझ्या नामाने माझे जीवन पवित्र झाले आहे। हे आई, तुला हीच विनंती आहे की शेवटच्या श्वासापर्यंत तुझे नाम माझ्या ओठावर ठेव, हृदयात तुझ्या भक्तिभाव ठेव आणि तुला अपेक्षित आनंदी जीवनाची अभिव्यक्ती करून घे। हे स्वामीराया, तू सोडून मला कोणीच नाही। मला प्रेरणा दे, तूच मला मार्गदर्शन कर। विश्वास ठेव, आपण जेव्हा कोणासाठी तरी चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगलं घडतच असतं, इतकंच की ते आपल्याला दिसत नसतं। आपल्या खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवरच असतात, असे आपल्याला स्वामी म्हणतात। एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून हसत्या खेळत्या जीवनात विघ्न आणून ज्या लोकांना आनंद मिळतो ना, लक्षात ठेव, नियतीचा फेरा सगळीकडेच फिरतो, पाप पुण्याचा हिशोब हा होतोच। स्वामीजी या नावातच एक ताकद आहे, सगळ्या संकटांना भिडण्याची हिंमत आहे, जगण्याची जिद्द आणि स्वामी भक्त असल्याने आयुष्याला माझ्या किंमत आहे। प्रमाणापेक्षा जास्त सुख आणि प्रमाणापेक्षा जास्त दुःख कधीच कोणाजवळ व्यक्त करू नका, कारण लोक सुखांना नजर लावतात आणि दुःखांवर मीठ चोळतात। जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हारत नाहीत। एक तर ते जिंकतात किंवा काहीतरी करून दाखवतात किंवा त्यातूनच ते शिकतात। देवाने माझे काय चांगले केले, मी का उपासना करू?
ही तक्रार अथवा त्रागा प्रत्येक व्यक्तीने कोणा ना कोणाकडे कधीतरी ऐकलेला असतोच. उपासना आपण करीत असतो, देव सांगत नाही मला भजा. उपासना करावी की नाही ही बाब पूर्णपणे ऐच्छिक आहे. कोणतीही उपासना अर्थात जर मनापासून केलेली असेल तर ती व्यर्थ जात नाही. जर अपेक्षित असे काही घडत नसेल तर समजावे की प्राबंध्याचा जोर कमी होत आहे. आपण आत्मचिंतन करून पाहिले असता अनेकदा आपल्या कठीण प्रसंगात मार्ग मदत मिळालेली आहे हे जाणवेल. ती इच्छा कृपाच असते. आपला धर्म कर्म सिद्धांत मानतो. आपलेच कर्म पूर्वसंचितानुसार प्राबंध रूपाने आपल्याला सामोरे येते. अठळ विश्वासाने आणि संयमाने तसेच निर्धाराने आपले कुलदैवत आणि इष्टदेवतांची उपासना खंडित न करता करीत राहावे. श्रद्धा आहे तिथे तुम्हाला फळ हे मिळणारच. सत्याच्या वाटेवरती चालत असताना एकटे पडलात तरी चालेल, पण चुकीच्या गोष्टीचे समर्थन करणाऱ्या गर्दीत मध्ये कधीच तुम्ही मिसळू नका. तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पापाशनाला सुद्धा दैवते येते म्हणे. जर का अंधश्रद्धा असेल तर मानवी रूपांतील पशुतत्व त्याचा फायदा घेऊन परमेश्वराच्या नावाखाली तुम्हाला जाळ्यात अडकून तुमची कटपुतळी करतो. ज्याचे कर्म चांगले असते ना तो कधी संपत नसतो, कारण सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात परंतु त्या सुटणाऱ्याच असतात. या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याच्या अडचणी आयुष्यभर संपत नाहीत. स्वामींवर नेहमी निसंकोची तुम्ही विश्वास ठेवा. योग्य वेळ ते इतके देतात की महागाला काहीच उरत नाही. दगडातून मूर्ती बनवण्यासाठी दगडाला टाकीचे घाव सोसावेच लागतात, तसेच आपल्यातील मानवी मूर्ती बनवण्यासाठी आपल्यालाही परिस्थितीचे घाव सोसावेच लागतात, असे आपले स्वामी माऊलींचे विचार आहेत. निंदकांना घाबरू नका. स्वामींना जेव्हा आपण तळमळींची प्रार्थना करतो त्या क्षणी स्वामी आपली प्रार्थना ऐकतात आणि त्यांच्या दिव्य नियोजना जसेच मास्टर प्लॅननुसार सारे ब्रह्मांड कामाला लागते. पण जे जे घडते आहे ती स्वामी इच्छा म्हणून स्वीकार करायची आहे. आपली टीका करणारा असेल वा स्तुती करणारा त्या प्रत्येक व्यक्तीला स्वामींनीच पाठवले आहे म्हणून धन्यवाद द्यायचे आहे. त्यांच्याद्वारे जी शिकवले जात आहे ते शिकायचे आहे आणि स्वामी संकेताप्रमाणे आपले कर्म करत राहायचे आहे. बघा, यश निश्चितच आहे. मग हिऱ्यामुळे जसे दागिन्याची किंमत वाढते ना तशीच कर्मामुळे माणसाची किंमत देखील वाढते. मी आज सकाळी उठल्यावर देवाची पूजा करताना स्वामी समर्थांना विचारले, स्वामी मी तुमची भक्तिभावे पूजा करते. सत्य भावनेने चालत असताना मी कुणाला कधी फसवत नाही, लुबाडत नाही. तरीही लोक मला का टाळतात, फसवतात, लुबाडतात? तुम्ही का मला यावेळी मदत करत नाही? स्वामी म्हणाले, बाळा त्याची बुद्धी त्यांना प्रवृत्त करते. ते तुला फसवतात तात्पुरता, त्यांचा फायदा होतो, पण तू निराश होऊ नको. तुला फसवल्याने त्यांना जे पुढे जे न कळत चांगले मिळणार होते ना त्यांच्यापासून ते लांब गेलेले असते आणि त्याचे पाप त्यांच्या प्रपंचनाला भोगावे लागत असते. वरवर तो सुखी दिसत असला तरी आतून त्याने ते कृत्य केले आहे त्याची फेड त्याला लगेच मिळत राहते आणि तुला न मिळालेले ते तुला दुसऱ्या रूपात कुठेतरी डबल मिळून जाते. म्हणून निष्ठा सोडू नको, प्रामाणिक राहा, भक्ती कर, कोणाचं वाईट चिंतू नको, भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशीच आहे. का भरकट आहेस? सावर स्वतःला, मी तुझाच आहे. ठणकावून सांग तुझ्या मनाला. जीवनात श्री स्वामी समर्थांची सेवा व निश्चित ध्येय असलेला स्वामी भक्त अतिशय खडतर रस्त्यावर प्रगती करेल, पण ध्येयशून्य माणूस रस्ता कितीही सोपा असला तरी कुठे पोहोचणार नाही. आपले ध्येय आजच ठरवा. जो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी मनापासून शरण जाईल, महाराज त्यांचे योग्यशन निश्चित चालवतात व सदैव त्यांच्या पाठीशीच असतात. आम्ही लेकरे अज्ञानी करीतो अर्जव कर जोडुनी, इच्छा आमच्या मनी दर्शन व्हावे याच जीवनी. नाही संसाराची वेणी, नाही पष्टरूपूंची देणी, तनमन अर्पण चरणी तुझ्याच नामाची वाणी. संत महत जगती, नाही संसाराची प्रीती, तौ नामाची कीर्ती, नाही जीवनात अधोगती. जावे समर्थाच्या गावा, स्वामी तोच अनुभवावा, म्हणजे गजानन पूजा एकच तो जाणावा. स्वामीतूनच गजानंद सिंधुदुर्ग दिसावा. दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते तर कोणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याला भरवण्यात समाधान वाटते.
आईच्या मांडीवर बाळ जसे निश्चित होऊन राहते, त्याचप्रमाणे स्वामीचरणी विनम्रपणे नतमस्तक होऊन पूर्णपणे शरण गेल्यास निश्चित होऊन जीवनाला सर्व शुभ सौख्यांचा व मोक्षांची प्राप्ती होत असते. स्वामी आपल्याला सांगतात, आयुष्य जगताना खच्चीकरण करणाऱ्या लोकांपेक्षा साथ व स्फूर्ती देणाऱ्या लोकांसोबत चालत राहा. अशक्यही शक्य होऊन जाईल. सर्वात मोठी स्वामी सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवणे. कारण त्याने एकदा स्वामी महाराजांना मानलं की त्याच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी महाराज घेतात आणि तो जेव्हा जेव्हा दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्याच्याही नकळत त्याचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो आणि तोच तुमच्या पुढच्या आयुष्यातील तुमची संपत्ती होऊन जाते. प्रत्यक्षात जरी आपल्याला स्वामी दिसत नाहीत तरी अप्रत्यक्षपणे ते नेहमीच आपल्या सोबतच असतात. ते म्हणजे आपले स्वामी महाराज. सत्य बोलणाऱ्याचे शब्द परखड असू शकतात परंतु भावना मात्र शुद्धच असते. स्वामी म्हणतात, एखाद्याला दुःख देऊन माझ्याकडे स्वतःसाठी प्रार्थना करू नका, पण एखाद्या व्यक्तीला क्षणभरही आनंद देत असाल तर स्वतःच्या सुखाची अजिबात तुम्ही काळजी करू नका. योग्य क्षणाची वाट बघण्यासाठी संयम असणे हीच खरी जीवनातील अवघड आपली परीक्षा असते. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती मात्र कायमच होत असते. अक्कलकोट जवळ स्वामी आपल्याला सांगतात, कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा. खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरवण्याची तुम्ही फक्त हिंमत ठेवा. ज्यांना आयुष्यात अनेक संकटे आहेत, ज्यांना सगळं संपल्यासारखं वाटतंय, त्यांना स्वामी काय म्हणतात एकदा नक्की ऐका. आयुष्यातील सर्व अडचणीतून बाहेर पाडण्याचा मार्ग तुम्हाला दिसेल. बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा मनाचा वापर करणारी लोक जास्त चांगली असतात. कारण बुद्धीचा वापर करणारे लोक आधी स्वतःचा विचार करतात, पण मनाचा वापर करणारी लोक सर्वात आधी दुसऱ्यांचा विचार करतात. तर स्वामी भक्तांनो, असंच आपले स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.